कारण त्याने 2-3 वर्षापासून शंख वाजवलेला नाही. आणि तो झोळीतला शंख काढतो, शंख वाजवतो, त्या क्षणी आकाशातून काळेघोर अशा प्रकारचे ढग जमा होतात आणि पाऊस पडायला लागतो. आता ही जी कथा आहे ही थेट देवाला ललकारणारी कथा आहे. आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी सर्वसामान्य माणसांनी पुस्तकातून इतिहास लिहिला लोकांनी, ज्यांना लिहिता येत होता त्यांनी, परंतु इथल्या कष्टकऱ्यांनी, इथल्या आदिवासींनी, इथल्या सगळ्या राबणाऱ्या समूहांनी त्यांचं म्हणून एक कथनशास्त्र विकसित केलेलं होतं, त्यांची म्हणून एक कथन परंपरा विकसित केलेली होती. आणि ही कथन परंपरा शोषणाच्या विरोधातली होती. ही वेळ प्रसंगी देवाच्या जी काही शक्ती असेल त्या शक्तीला सुद्धा आव्हान देणारी होती. एवढंच नाही तर धर्मव्यवस्थेतून जे मुखंड तयार होतात त्या मुखंडांना सुद्धा आव्हान देणारी होती. की लोकप्रणित अशा प्रकारची जी व्यवस्था आहे कथन परंपरेची, ती कथन परंपरेची तिचा जो हात, तिचं जे बोट आहे ते बोट आपलं सुटता कामा नये, अशा प्रकारचा विचार हा आजच्या लिहिणाऱ्यांनी केला पाहिजे. त्यांचीच गुणवंती नावाची एक कथा आहे, विजयदान देठाचीच. आणि या गुणवंती कथेमध्ये एका युवकावर मोहित झालेली एक तरुणी, हा तरुण जेव्हा त्या मुलीच्या घरी जातो, त्या तरुणीच्या, तेव्हा तो गरीब असतो म्हणून तिचे आईबाप त्याला अतिशय अपमानास्पद वागणूक देतात, जे गुरांच्या गोठ्यामध्ये त्याला झोपायला देतात जागा. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीच्या मनात ती सल आलेली आहे की माझा हा जो जोडीदार आहे तो अतिशय गरीब आहे आणि तो गरीब आहे म्हणून त्याला माझ्या घरचे लोक त्याला प्रतिष्ठा देत नाही, त्याला अपमानास्पद वागवतात. हे तिच्या मनातली जी सल आहे. मग एकदा असं होतं की दिवाळीचा सण असतो आणि त्या दिवाळीच्या सणामध्ये महालक्ष्मी खाली अवतरते, अशा प्रकारची ती कथा आहे. ती जेव्हा अवतरते तेव्हा सगळीकडे अंधाराचं साम्राज्य असतं, फक्त या एका मुलीच्या झोपडीमध्ये दिवा मिळत असतो. आणि त्या लक्ष्मीला तर त्या दिवशी ती आलेली आहे आणि तिला कुठे ना कुठेतरी प्रकाशाची भेट घ्यायची असते. पण ही जी तरुणी आहे, ही तरुणी दार तिचं बंद असतं झोपडीचं आणि बाहेर ती लक्ष्मी आहे, सगळ्या रत्नजडित मानकांनी, सगळ्या सोन्याने मढलेली. तरी सुद्धा अंधारात तिचे सगळीकडे कुठे उजेड दिसतो का म्हणून तिचे हात पाय सगळे रक्ताळलेले आहेत, तिच्या अंगावरच्या वस्त्राच्या चिंध्या उघडलेल्या आहेत. आणि ती त्या झोपडीच्या दाराशी येते. ती म्हणते की बाई गं दार उघड, मी लक्ष्मी आहे. तर ती मुलगी उघडत नाही दार. ती मुलगी दार उघडत नाही. ती म्हणते तुझं तोंड तिकडंच काळं कर, कारण तू एका ठिकाणी राहशील याचा काय भरोसा. अशा प्रकारची कथा ती मुलगी त्या लक्ष्मीला सांगते. आणि मग खूप ती याचकासारखी लक्ष्मी अक्षरशः गिरगिरते, तिच्यासमोर दान मागते की मी असं काहीही करणार नाही, फक्त मला तुझ्या घरामध्ये प्रवेश दे. अशा वेळी ती तरुणी ते दार उघडते, लक्ष्मी आत येते. लक्ष्मी आत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सोन्याचा एक महाल उभा राहतो. आणि मग ती जी नायिका आहे, ती जी मुलगी आहे, ती तिच्या नवऱ्याला म्हणते की आता एक लक्षात घे की ही जी संपत्ती आहे ही संपत्ती फक्त आपल्या दोघांची नाही. जे सगळे समाजातले वंचित आहेत, जे निर्धन आहेत, अशा सगळ्या लोकांचा सुद्धा याच्यावर वाटा आहे. अशा प्रकारची भूमिका त्या कथेतली ती मुलगी घेते, जिथे देवाला, धर्माला आणि देवांच्या सगळ्या त्या काळातल्या सगळ्या शक्तींना ललकारण्याची ताकद ह्या इथल्या सगळ्या लोकमानसामध्ये होती. आणि हे लोकमानस अनेक प्रकारच्या मौखिक परंपरेतल्या गोष्टीतून आलेलं होतं. आता हे जे मानस आहे, हे मानस नेमकं याचं बोट आपण कुठं सुटलं याचाही विचार केला पाहिजे. आणि हे बोट सुटत असताना आपल्या समाजातला जो एकजिनसीपणा आहे, केतकर सरांनी जे सांगितलं की ही विण जी उसवलेली आहे, ही उसवलेली विण ती पुन्हा घट्ट कशी करता येईल, या प्रकारचा विचार हा आपण केला पाहिजे. राही मासूम रझा यांची आधारगाव या नावाची कादंबरी आहे, आपल्यापैकी अनेकांना ती वाचली असेल. तर या कादंबरीमध्ये 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो काळ बघा की राही मासूम रझा असं म्हणतात की जनसंघातल्या फाळणीच्या सगळ्या कालखंडावरची ती कादंबरी आहे. राही मासूम रझा असं म्हणतात की फाळणी झाल्याच्या नंतर आमचं इथं काहीच काम नाही, तुम्ही तिकडं जा असं आम्हाला सांगितलं जातं. जनसंघाचे लोक म्हणतात की तुमचं इथं काय काम आहे. पण ज्या गावात मी राहतो, ज्या भूमीत मी राहतो, तिथे मला असं काही दुभंग वाटत नाही, ती मला अजूनही माझी वाटते. आणि हे तुम्ही आम्हाला जे हाकलून लावत आहात
तर हे जे हाकलून लावणं आहे, हे हाकलून लावणं कुठल्याही प्रकारे मला मान्य होणारं नाही. आणि अशा प्रकारची राही मासूम रजांची जी भूमिका आहे, ती कादंबरी जेव्हा शेवटाकडे येते, ती शेवटाकडे आल्याच्या नंतर त्याला राही मासूम रजांनी 2 पानांची एक भूमिका जोडलेली आहे. त्याच्यात ते असं म्हणतात की जनसंघाचं म्हणणं आहे की मुसलमान इथले नाहीत, माझी काय हिंमत आहे की मी त्यांना खोटं ठरवू, पण गंगवली या गावाशी माझा अतूट संबंध आहे. ते केवळ एक गाव नाही, तर ते माझं घर आहे. घर हा शब्द दुनियेतल्या प्रत्येक बोली, प्रत्येक भाषेत आहे आणि प्रत्येक बोली व भाषेतला तो सर्वात सुंदर शब्द आहे. यापुढे ते असं म्हणतात, क्योंकि वह केवल एक गांव नहीं है, क्योंकि वह मेरा घर भी है, क्योंकि यह शब्द कितना मजबूत है और इस तरह के हजारों हजार क्योंकि और है. कोई तलवार इतनी तेज नहीं हो सकती की इस क्योंकि को काट दे. 50 वर्षापूर्वी राही मासूम रजा असं म्हणाले होते की अशी कुठलीही तलवार नाही की जी या क्योंकीला काटेल. आज असं पाहतो आहोत आपण की आपल्या सगळ्या आसमंतामध्ये न दिसणाऱ्या अशा लक्षावधी अदृश्य तलवारी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि हे सगळं जे जगणं आहे, हे सगळं जगणं जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या जगण्याचा आजच्या काळात आपण विचार करताना, आजच्या परिप्रेक्षात आपण विचार करताना ही सगळी जी एकजिन्सी परंपरा आहे, ही सगळी जी गंगाजलनी तहजीब आहे, तर ती आपल्याला जोडून घ्यावी लागेल. मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या जिल्ह्यामध्ये मुंबर या नावाचं एक गाव आहे पूर्णा तालुक्यातलं. तिथे एकही मुस्लिम कुटुंब नाही, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी मोहरमचा सण साजरा केला जातो. ह्या सगळ्या ज्या एकजिन्सीपणाच्या, ह्या सगळ्या ज्या एकमेकांना जोडून घेण्याच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या सगळ्या जोडून घेण्याच्या गोष्टी मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसातला जो सद्भाव आहे, त्याच्यातलं जे चांगुलपण आहे, ते चांगुलपण आपल्याला कुठंतरी जतन करावं लागणार आहे. आणि त्याच्यातलं जे शहाणपण आहे, ते शहाणपण जतन केल्याशिवाय आपल्याला ही जी समाजाची उसवलेली वीण आहे, तर ती वीण कदापिही पुन्हा सांधणं शक्य होणार नाही. अशा प्रकारच्या या सगळ्या वातावरणामध्ये आज हे सगळे लोक, मी तर तुम्हाला राही मासूम रजाचं उदाहरण सांगितलं, पण हे वर्ष हरिशंकर परसाईंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि हरिशंकर परसाई यांनी यांच्या एवढा धर्मव्यवस्थेवर, धर्मव्यवस्थेतल्या मुखंडावर कुणीही प्रहार केलेला नाही. हरिशंकर परसाई यांचं एकूण सगळं जे लेखन आहे, ते लेखन जर आपण बघितलं तर त्या सगळ्या लेखनाच्या माध्यमातून त्यांच्या एकूण कथांची जरी नावं आपण बघितलं, त्यांची गोभक्त से भेट नावाची एक कथा आहे. आणि एक गोभक्त त्या प्रश्नकर्त्याला भेटतो, तर तो प्रश्नकर्ता त्याला विचारतो, स्वामीजी तुम्ही कुठे निघालात? तर नाही, आमचं एक आंदोलन चाललेलं आहे, गोरक्षा आंदोलन, तिकडे मी निघालो. मग तो जो प्रश्नकर्ता आहे, तो प्रश्नकर्ता विचारतो की हे नेमकं निवडणूक आल्याच्या नंतर तुमचं हे आंदोलन कसं काय सुरू होतं? मग ते सांगतात की नाही, हा विषय आमच्यासाठी फारच महत्त्वाचा आहे, या विषयावर आम्ही काही करू शकतो, या विषयावर आम्ही माणसामाणसात भेद करू शकतो, या विषयावर आम्ही धर्माधर्मात भेद करू शकतो. अशा प्रकारचं चित्र त्या कथेत, गोभक्त से भेट या कथेमध्ये ते तो प्रश्नकर्ता सांगतो. आता ह्या सगळ्या लेखनाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या लेखनानं आपल्याला माणसातलं एकजिन्सीपण तर टिकायचं ठेवलंच, ते तर सांगितलंच ह्या सगळ्या लेखनाच्या माध्यमातून. परंतु इथल्या सगळ्या धर्मव्यवस्थेची, धर्माला आलेल्या अवकळेची सगळी चर्चा करत असताना त्यांनी जे जे काही सांगितलं होतं, त्या सगळ्या गोष्टी आपण आता पाहतो आहोत. हरिशंकर परसाई त्यांच्या एका मुलाखतीत असं म्हणाले होते की मध्ययुगीन धर्मांधतेच्या बाहेर पडणं महत्त्वाचं आहे, कारण धर्मांधतेचाच उपयोग धार्मिक आणि राजकीय लाभासाठी केला जातो. जातीयवाद, धर्मांधता या गोष्टी हुकुमशाहीसाठीचा मार्ग खुला करतात. आणि भारतात जर कधी फॅसिस्टवादाचा उदय झालाच तर तो हिंदू फॅसिस्टवादाच्या मार्गाने होईल, असं हरिशंकर परसाई यांनी 50 वर्षापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं.